चला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी सल्लागार यशवी धोते. आज आपण नांदेड जिल्ह्यातील नायगाव या भागातील अल्ट्रा हाय डेन्सिटी इस्रायल पद्धत केशर आंब्याची लागवड केली होती. 4x14 असा अंतर आहे. त्याची आज आपण दुसऱ्या प्लॉटची कटिंग करत आहोत. इस्रायल पद्धत अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धत असल्यामुळे याला आपल्याला 1 ते 1.5 फुटावर कटिंग देणे गरजेचं असते. कटिंग दिल्यामुळे झाडाची उंची कमी होऊन त्याला आपल्याला झाड 3D कटिंगमध्ये कट देऊन आपल्याला डेरेदार बनवायचं आहे. त्याची आज आपण दुसऱ्या प्लॉटची कटिंग करत आहोत. कटिंग करत असताना 1 ते 1 इंच असं आपल्याला ठेवून या ठिकाणी कट द्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 3 पान काढायचे आहेत असे. त्यामुळे आपल्याला 3 फांद्या घेऊन 3D कटिंग अशा पद्धतीने कट करता येते. जवळ या. कट करत असताना आपल्याला इथं आता बरेच शेतकऱ्याचे कमेंट येतात, म्हणतात अशी कट द्यायची आपल्याला 1 इंचाचा वर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला कट द्यायची आहे. आपल्याला किती हाईट घ्यायची आहे, आपल्या 2 झाडाचा अंतर किती आहे त्या पद्धतीने आपल्याला त्याची उंची मेंटेन ठेवायची आहे. त्यासाठी आपण या दुसऱ्या कांडीवर, तिसऱ्या कांडीवर किंवा पहिल्या कांडीवर आपल्याला कट देता येते. ज्या प्रकारचे आपल्या 2 रोपातील अंतर आहे त्या प्रकारचा आपण हाईट त्या ठिकाणी कट देऊन हाईट मेंटेन ठेवायचं असते. कटिंग दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशी हे बघू शकता, केशर आंब्याच्या झाडाची एकच फांदी होती. याला आपण या ठिकाणी कट दिलेली आहे. कट देत असताना कांडीच्या वरी 1 इंच असं असावं आणि कटिंग झाल्यावर या ठिकाणी पेस्ट लावावी. आता याची आपण 3D कटिंग दिलेली आहे 3 पानं काढून. तर आपण याचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. याला 3 फांद्या फुटल्यानंतर झाड कशा प्रकारचं डेव्हलप होतं. हे बघू शकता, कटिंग दिल्यानंतर अशा 3 प्रकारच्या फांद्या येतात. 1 2 3 3 पानं काढल्यामुळे 3D कटिंग म्हणतात त्याला. 3 फांद्या येतात आणि झाड छत्री टाईपमध्ये डेरेदार बनतं. पहिली आपल्याला अशा प्रकारची कटिंग देऊन 3D कटिंग देऊन झाडाची उंची मेंटेन ठेवून ज्यामुळे आपल्याला फवारण्या करण्यासाठी, फळ तोडण्यासाठी सोपं जातं. त्यामुळे आपण झाडाची हाईट कमी ठेवतो.